झी 24 तास एक पाऊल पुढे. झालाच पाहिजे हे आहे नाटकाचे नाव. बेळगाव सीमा प्रश्नावर भाष्य करणाऱ्या नाटकाचा मुहूर्त नुकताच रंगभूमीवर झाला. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं त्याप्रमाणे नाट्य संपदेच्या 50व्या नाटकाचा मुहूर्त नुकताच झाला आणि हा मुहूर्त केला होता अभिनेता नाना पाटेकर यांनी. लग्नाची बेडी, अवघा रंग एकची झाला, लेकुरे उदंड झाली अशा अनेक दर्जेदार नाटकांची निर्मिती नाट्य संपदानं केली. प्रभाकर पणशीकरांनी 8 एप्रिल 1963 साली नाट्य संपदा ही संस्था सुरू केली आणि पाहता पाहता या नाट्य संपदेच्या वटवृक्षानं बहारदार हाफ सेंचुरी केली. नाट्य संपदेच्या या 50व्या वर्धापन दिनानिमित्त झालाच पाहिजे या नाटकाचा मुहूर्त अभिनेता नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला. नाटकामध्ये गण आहे, गवळण आहे, वग आहे आणि लाईव्ह इंटरव्ह्यूज आहेत तिकडच्या पीडितांचे. आणि आपले जे पहिले हुतात्मे झाले बेनाळकर म्हणून, ते बेळगावचे होते, त्यांच्या पत्नी आज हयात आहेत, त्यांची व्यथा पण या नाटकामध्ये मांडलेली आहे. त्या स्वतः त्यांचे इंटरव्ह्यूजची क्लिपिंग्स दाखवणार आहोत आपण. आणि अशा तऱ्हेनं एक लोकनाट्यासारखा प्रकार पण त्याच्यामध्ये आहे. एक विषयाला हात घालणारे डॉक्युमेंटेशन पण आहे की जे स्क्रीनवरती खरोखर दिसणार आहे आणि जे सत्य परिस्थिती आहे ही स्क्रीनवरती पण लोकांना दिसणार आहे. असा हा मिक्स वर्बॅटिम थिएटर नावाचा प्रकार आहे. आणि त्या वर्बॅटिम थिएटरचा उपयोग अमेरिका आणि रशियाने क्रांतीसाठी केला होता आणि म्हणून त्यात तशा तऱ्हेच्या नाटकाचा पद्धतीचा वापर आपण ह्या नाटकाच्या द्वारे करतोय. नाटकाची स्क्रिप्ट जेवढी आम्ही तिखट केलेली आहे की ही बहुतेक लोकांना झोमणार हे आम्हाला लोकांना निश्चित पद्धतीने माहिती आहे आणि ती झोमलीच पाहिजे. झोमल्याशिवाय जेवण आवडत जसं नसतं तसं झोमल्याशिवाय हे नाटक पण लोकांना पचणार नाही किंवा पटणार नाही. म्हणून तिखट स्क्रिप्ट बनवली आहे. चांगले कलाकार आमच्या बरोबर आलेले आहेत आणि भविष्यामध्ये कुठलाही कानडी माणूस किंवा कर्नाटक सरकार कधीही जेव्हा बेळगावातला राहणारा मराठी माणसावर हात लावेल किंवा अत्याचार करेल तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र पेटला पाहिजे अशी परिस्थिती आम्हाला या नाटकाच्या माध्यमातून करून घ्यायची. यावेळी नाना पाटेकरांनीही नाटकात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. ती काहीशी अशी. सोबत भावे बिझी प्रयोगात सोबत भावे बिझी प्रयोगात सोबत भावे बिझी प्रयोगात. सीमावादावर आधारित या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत विजय केंकरे आणि संतोष पवार. तर पहिल्या प्रयोगात अभिनेता सुबोध भावे महत्वपूर्ण व्यक्तिरेखेत दिसणार आहे. असं आहे की तो विनोद किती पोहोचवायचा आणि समस्या किती पोहोचवायची याचं प्रमाण बरोबर साधलं गेलं पाहिजे. ते या नाटकात सगळ्यात अवघड आहे की तिथला बेळगावचा ज्वलंत प्रश्न, तिथली माणसं ज्या परिस्थितीतून जात आहेत ते एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ते पोहोचवण्यासाठी नाटक सतत रंजक करत ठेवणं अशी ही एका दृष्टीने तारेवरची कसरत आहे. इव्हेंटच्या स्वरूपातच हे नाटक सादर होईल. इव्हेंट म्हटलं की थोडंसं नाचगाणी असतात किंवा धमाल मस्ती असते. ही इथे धमाल मस्ती आहेच, मनोरंजन आहेच, पण त्या मनोरंजनातून काहीतरी सांगण्याचा हेतू आहे, काहीतरी विचार मांडण्याचा हेतू आहे, काहीतरी शोधण्याचा हेतू आहे, या प्रश्न काही उपाय शोधण्याचा हेतू आहे. मी असं समजतो की मी नाटकाचा प्रयोग करून त्याचा मुहूर्त करणार आहे. त्यामुळे सुरुवात मी करून देणार आहे आणि पुढे नाटक म्हटलं की त्याची तालमीबरोबर त्याचे प्रयोग करणं आलं आणि ते प्रयोग करायचे म्हणून हे नाटक करतात. एक प्रयोग करून बंद करायचं त्याला इव्हेंट म्हटलं असतं, पण त्या प्रयोगासाठी देण्यात लागणारी कमिटमेंट या खूप महत्वाच्या गोष्टी असतात आणि आपल्यामुळे कोणाचं अडू नये, नाटकाचे प्रयोग हवेत म्हणूनच हा निर्णय मी सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे की याची सुरुवात मी करून द्यायची आणि पुढे याचे प्रयोग दुसरं कुठलं तरी तेवढ्या नावाचे कलावंत त्याचे प्रयोग महाराष्ट्रभर किंवा अजून जिथे प्रयोग करायचे तिकडे तो करेल. बेळगाव प्रश्नासारख्या ज्वलंत विषयावर नाटक करण्याचा नाट्य संपदेचा हा उपक्रम स्तुत्यच म्हणायला हवा. मात्र या नाटकाचे राजकीय पडसाद काय उमटणार हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे. झी 24 ताससाठी शिल्पा आपटे, मुंबई. नाटक म्हटलं की मध्यंतर तर हवंच. मग घेऊया ना. पण नाटकाची ही सफर मात्र अशीच चालू राहणार आहे. पाहत रहा नाट्य दरबार. झी 24 तास एक पाऊल पुढे.